श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर पहिली पायरी। 6 तासानंतर आपलं सप्तशृंगी मातेचं दर्शन झालेलं आहे। आमची खानदेशी एक्सप्रेस हळूहळू जात आहे। 6 वाजून 19 मिनिटं झालेले आहेत आणि 2 वाजेपासून मी रांगेत लागलेलो होतो। जे वणी आहे तर ते तुम्ही पाहून घ्या। आम्ही चाललोय आज वणीगड। वेट लॉस साठी 16 मी नाही खूप आता कुठं जायचंय आम्हाला काही समजत नाहीये। 15-20 पाय तरी आम्ही चाललेलो आहोत आणि तेवढ्यात हालत खराब। पहाटेचे आता 1 वाजलेले आहे। तर मित्रांनो आम्ही चाललोय आज वणीगड म्हणजे सप्तशृंगी मातेच्या गडावरती। आणि तुम्हाला माहिती असेल खूप सारे मातेचे जे भक्त आहेत तर ते पदयात्रेला गेले असतील। आम्ही पण जाणार होतो परंतु आमचे माऊली दादांच्या काही रिझन मुळे ते कॅन्सल झालं। आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं आधीच्या ब्लॉग मध्ये एकतर आपण पायी जाऊ एकतर बाईकने जाऊ किंवा कारने जाऊ। तर आम्ही आता सर्व मित्र कंपनी कारने जातोय। तुम्ही ओळखत असाल आमचे मोठे बंधू दीपक दादा, माऊली दादा, हे आहेत रोशन आणि हा आहे मनोज। तर आम्ही चाललोय सप्तशृंगी मातेच्या गडावरती वणीगड या ठिकाणी दर्शनाला। तर तुम्हालाही आमच्या सोबत सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा। तर सर्वांनी बोला सप्तशृंगी माता की जय। तर चला मग दरवाजा उघडा रे बो। बाय का जगी ना जायचं समजेना ना कधी मध्ये बरोबर। आता यांना डायरेक्ट मायना काय म्हणतो त्याले वणीगड गडे अंगदो सुत्तडे डुबक्या मार देवाल्या निघाल्या बाहेर। तर मित्रांनो मी मागे बसलेलो होतो परंतु आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे त्यामुळे मी आता आपल्या दादूपण जवळ पुढे बसत आहे। आम्ही पोहोचलोय आता सिंदखेडा आणि या ठिकाणी आपल्याला प्यायचं आहे निंबू सोडा आणि ते शॉप पुढे येते गाडी लावायला जागा नाहीये। तर हे आहे ते शेनखेड्याचं शॉप या ठिकाणी आम्ही निंबू सोडा पित असतो आणि या ठिकाणी केल्लीचा निंबू सोडा भेटत असतो। आणि जेव्हाही आम्हाला प्यायचं वाटलं तर आम्ही शिरपूर या ठिकाणी स्पेशली सोडा प्यायला येत असतो। आणि सोडा कसा बनतो तुम्ही पाहू शकता। ही जलजिरा 1 मध्ये नाही टाकायचं ना? हा 1 मध्ये नाही। आता मोटरला काय हा मग पहिले तर हा आहे मित्रांनो केंद्रीचा सोडा। वेट लॉस साठी सोडा मी नाही खूप आपला सोडा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आपण निघतोय आता पुढच्या प्रवासासाठी। मंडळी आता 7 वाजले आहेत, रात्र होत आहे आणि आम्ही पोहोचलोय आता साखरीमध्ये। म्हणजेच आम्हाला 8-9 वाजले होतं काय आहे। एवढा नाही अर्धा कडवा नाही एवढं ते थोड्या वेळात आम्ही आता वणीगड नांदोरी पोहोचून जाणार आहोत। आणि जे भावी भक्त पायी वारीसाठी पदयात्रेसाठी निघाले होते तुम्ही पाहू शकता रात्री काठी घेऊन चालताना आपल्याला पहिलं दिसत आहे। दुसरं काही शेत नेणार भाऊ। आता गाडी पार्किंग मध्ये लावण्यासाठी आणलेली आहे आणि येथे आपल्याला पावती देण्यात आलेली आहे। तर पावती आहे 50 रुपयाची। तर इथे सर्वकडे गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या। गाडी लावायची कुठे समजत नाहीये। पावती देऊन दिली परंतु गाडी लावायची कुठे। तर मार्गदर्शनासाठी इथे कोणी झालेलं नाहीये। गाडी आपण या ठिकाणी पार्क केलेली आहे। सर्व मंडळी आता उतरते। बॅग वगैरे आणल्या होत्या वरती आंघोळ करायची त्यामुळे त्या काढतो आणि इथून आता आम्ही गाडीवरनं जाता पायी चढणार आहोत वरती। तर मी फर्स्ट टाइम चढणार आहे कारण मी एकदा गेलेलो आहे फक्त गडावरती आणि ते सुद्धा मोटरसायकलने गेलेलो होतो 2 वर्षापूर्वी।
आणि आता आम्ही जाणार आहे. तर हा बघा आमचा रोशन कसा करतोय. एसटी बघा एसटी. आता कुठून कुठं जायचंय आम्हाला काही समजत नाहीये, परंतु आम्ही जाण्याचा तरी प्रयत्न करतोय. तर ही मंडळी ते पार्किंग साठी गाड्यांना अडवते, परंतु गाडी कुठं पार्क करावी त्यासाठी सोबत कोणी येत नाही, लक्षात ठेवा. गडाकडे जाण्यासाठी रस्ता आम्हाला आता सापडत नाहीये. सर्व ठिकाणी ते पार्किंग येथे आपल्या लाल पर्या लावण्यात आलेल्या आहेत आणि आम्ही कुठून जिथून रस्ता दिसतोय तिकडनं जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपली सर्व जी मंडळी आहे तुम्ही मागे पाहू शकता. हरे राम कृष्ण हरी. तर तुम्हाला माहिती जे आपण 13 डेज वेट लॉस चॅलेंज सुरू केलेला आहे आणि त्याचा आज होता 10वा दिवस. आणि 10व्या दिवशी आज म्हणजे आपण वजन मोजणार होतो, परंतु मी आलोय आता नांदोरीगड सप्तशृंगी मातेचं दर्शन करण्यासाठी. तर आपल्या दीपक दादांना भूक लागलेली होती, दादांनी वडापाव घेतलेला आहे. तर इकडे चव वगैरे कशी असते ते काय आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण काय ट्राय करायचं मी विचार करतोय. तर मी असा विचार करतोय आपल्याला आता गडावर पायी चढायचं आहे, त्यामुळे काहीतरी सॉफ्ट ड्रिंक आपण पिऊन घ्यावी खाण्यापेक्षा, असं मला वाटतंय. तर मंडळी आपण काही खाल्लं नाही, सॉफ्ट ड्रिंक घेतली स्प्राईट आणि इकडे हा पॅटी पावडा भेटला. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या शिरपूरकडे कसा भेटतो तुम्हाला माहितीच असेल. याच्यात मध्ये काहीच नाही आहे. मला असं वाटतं ते मध्ये मटेरियल टाकण्याचं विसरलं असतील किंवा इकडे अशाच प्रकारचा पावडर मिळत असेल, आय डोंट नो. पण गरज आहे त्यामुळे दादांनी घेऊन घेतला. तर चला मग आता आपण पुढे जाऊया. आम्ही काही जेवण वगैरे केलं नाही कारण आम्हाला पायीवरती चढायचं आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या तब्येती. दादा मी दादूबो आपला फक्त मनोज आणि रोशन बस हे सड पातळ कांडी लोक आहे. आम्ही आमच्या तब्येतीमुळे आम्ही काही जेवण वगैरे केलं नाही, जास्त खाल्लं नाही कारण वरती गडावरती चढणं मग आमच्यासाठी कठीण होऊन जाईल त्यामुळे. तर चला मग चढूया. श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर पहिली पायरी. तर या ठिकाणाहून दर्शन करून मग येथे इकडनं आपल्याला पुढे जावं लागत असतं. तर आता दर्शन करूया आणि पुढे जाऊया. मंडळी जय माता दी. दुरून दर्शन करून घेतलं कारण खूप गर्दी आहे. तर चला ही आहे पहिली पायरी, दुसरी तिसरी चौथी आणि आता आपण चढणार आहोत पूर्ण नांदोरी पासून वणी पर्यंत. तर आयुष्यात पहिल्यांदा मी पायी चढणार आहे आणि एवढं लांब अंतर मी गाठणार आहे. आजपर्यंत मी एवढ्या पायऱ्या कधी चढलेलो नाही. 15-20 पाय तरी आम्ही चढलेलो आहोत आणि तेवढ्यात हालत खराब. तर तुम्हाला काहीच दिसत नसेल, मला माहिती आहे. इथे खूप अंधार आहे. सप्तशृंगी मातेच्या नांदोरीपासून वणीगडाच्या पायथ्यारी आम्ही चढतोय बसने न जाता आणि आयुष्यात पहिल्यांदा मी चढतोय. तुम्हाला आधी पण सांगितलं. तर खूप थकवा निर्माण झालेला आहे. तर आमचे माऊली दादा आणि दीपक दादा मागे राहिले, त्यांची वाट आम्ही येथे पाहतोय. आणि थोडा थकवा निघाल्यानंतर आम्ही अजून पुढच्या वाटेने चालणार आहोत. आणि आपले दोघी बंधू येताना दिसत आहे. तुम्हाला अंदूक अंदूक दिसत असेल, मध्ये काही आयराणी शब्द वापरले गेले म्हणजे समजून घ्या आम्ही खानदेशी आहोत. आणि ही तुम्हाला संधी आहे आमची आयराणी भाषा शिकण्याची. तर चला, इथला जो रस्ता आहे तर खूप आगळा वेगळा आहे. असं वाटतंय की पहिला पाऊल टाकल्यावर पडू की दुसरा पाऊल टाकल्यावर पडू. परंतु मायेच्या कृपेने आम्ही हळूहळू चालतोय, फोटो काढतोय, स्टेटस ठेवतोय, बोलतोय, पण चालतोय. जय माता दी.
दादू काहीतरी सांगत होते आणि मी बसायला गेलो आणि पडणार होतो. जसं की तुम्हाला सांगितलं, सप्तशृंगी माता आपल्याला तारते, तर पडता पडता वाचलो. बोला सप्तशृंगी माता की जय, बोला अंबे की जय. तर आता जो चढाव होता तो गेलेला आहे. आता पाय सगळं लागलेला आहे, सरळ रस्ता आहे आणि पायी चालत जाण्याचा रस्ता म्हणजे पाय सगळं. तर खूप थकवा जाणवत होता, चढाव होता त्यामुळे. परंतु आता मायेच्या कृपेने आपला थकवा जो आहे तर तो गेलेला आहे आणि चढाव अजून खूप बाकी आहे. पाहू शकता नांदुरी पासून वणीगड चढताना ज्या पायऱ्या असतात तर त्या चढून येत आहोत आम्ही. तर आधी चढाव होता, त्यानंतर प्लेन पायऱ्या लागल्या, त्यानंतर परत आता चढाव, परत प्लेन रस्ता लागलेला आहे. आणि असं करत करत हळूहळू आम्ही पसरत उतरत जात आहोत वणीगडाला. तर फायनली आपण आता वणीगडाला पोहोचलेलो आहोत. नांदुरी पासून आपण ज्या पायऱ्या होत्या तर त्या चढत आलेलो आहोत आणि 3.7 किलोमीटर, जवळपास 4 किलोमीटर अंतर होतं आणि 1 तास 16 मिनिटात ते आम्ही कव्हर केलेलं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता बस स्टँड जवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. खूप जण सांगतात की चाललं जात नाही, खूप त्रास होतो. तर आम्ही काही थकलो की बसून जायचो, त्यानंतर उठायचो. असं करत करत आम्ही 1 तास 16 मिनिटात पोहोचलेलो आहोत. जर का तुम्हालाही नांदुरी पासून वणीगड पायी चालत यायचं असेल तर तुम्ही आरामाने येऊ शकता, थांबत काही टेन्शन नाही. पहाटेचे आता 1 वाजलेले आहे आणि जे पायीवारीला आलेले भावी भक्त होते तर ते मोठ्या संख्येने ते आलेले दिसत आहेत आणि जिथे त्यांना जागा भेटते तर त्या ठिकाणी ते आराम करतायत. तुम्ही पाहू शकता येथे थोडी गर्दी कमी आहे, पण पुढे खूप दाट संख्येने जे भक्त आहेत ते पाहायला भेटत आहेत आपल्याला. आता आंघोळ करायला जायचं आहे, पण त्याआधी थोडं मूड फ्रेश करण्यासाठी आपण आता ग्रॅज्युएट गुळाचा या ठिकाणी चहा प्यायला साठी आलेलो आहोत. परंतु इकडे जेव्हा आलो ना आम्ही, सर्व हॉटेल वगैरे पावडे, त्याच्यात मटेरियल नाही, ते पूर्ण काढ. आता ही चहा कशी आहे काय माहिती, पाहून घेऊया. कुठला आहे दोस्ती, कुठला आहे हा. तर पाहू शकता मित्रांनो, हा भाऊ आहे राजस्थानचा. तर आपली महाराष्ट्राची मंडळी कुठं गायब झाली मला काही माहित नाही, परंतु बाहेर राज्यातून युवक मंडळी इथे येऊन व्यवसाय करते, हे गर्वाची गोष्ट आहे. परंतु आपल्या महाराष्ट्राच्या युवकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. वणीगड असो, तुमचं शहर असो, त्या ठिकाणी नोकरीच्या शोधात न लागता तुम्ही सुद्धा असा लहान मोठा व्यवसाय सुरू करा आणि पैसे कमवा. तर मंडळी हा आहे ग्रॅज्युएट गुळाचा चहा. आता हा किती ग्रॅज्युएट शिकला आपण, आता हा किती ग्रॅज्युएट आहे तर ते पाहणार आहोत. दादू पितील आणि चौकशी आपल्याला सांगतील. कसा आहे पाहिजे चहा, कसा आहे बर. तर मंडळी मस्त आहे चहा, पैसे वसूल. तुम्ही आले तर श्याम अमृतल या ठिकाणी चहा प्या वणीगडावर आल्यानंतर, आणि आपल्या व्हिडिओवर कमेंट करून सांगा कसा वाटला. वणीगडाचे जे स्नानकुंड आहे जे तुम्हाला सर्वांना माहिती असेल त्या ठिकाणी, तर येथे आता आम्ही स्नान वगैरे करणार आहोत. ज्यांना हातपाय धुवायचे असतील ते आम्ही आता विचार करू आणि त्यानंतर मग आपण तिथे जाऊ. आणि इथे पाहू शकता तुम्ही भावी भक्तांची पूर्ण गर्दी आहे जे येथे आंघोळ करण्यासाठी, स्नान करण्यासाठी आलेले आहेत. पूर्ण जो तट आहे स्नानकुंडाचा पूर्णपणे भरलेला आपल्याला पाहायला दिसून येतो. वणीगडावर आम्ही आलेलो आहोत आणि तर आमच्या स्नानकुंडामध्ये आंघोळ वगैरे झालेले, सर्वजण पाहू शकता एकदम रेडी झालेले. आणि आता पहाटेचे किती वाजलेले, तर आता पहाटेचे 2 वाजलेले आणि आम्ही आता जातोय सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी वरती गडावर. आस्ते कदम बढते रहो.
तर आता मातेच्या दर्शनासाठी आम्हाला वरती गडावर जायचंय, परंतु आमच्यासोबत बॅग वगैरे होत्या आणि बॅग वगैरे तुम्ही वरती घेऊन जाऊ शकत नाही। तुम्हाला फक्त नारळ किंवा काही पूजा असेल तर ती घ्यावी लागेल आणि वरती जायचं असेल तर बॅग कुठे ठेवायची ही चिंता तुम्हाला असेल तर इथे बघा अशी शॉप आहेत जिथे पूजापत्रीचा सामान तुम्हाला भेटेल, नारळ वगैरे भेटेल। तर त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या बॅग किंवा चप्पल शूज वगैरे असतील तर ते ठेवू शकता, परंतु एक अट असेल त्यांच्याकडून तुम्हाला प्रसाद किंवा नारळ वगैरे घ्यावं लागेल, लक्षात ठेवायचं आहे। जर का तुम्ही सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी वणीगडावर येत असाल तर तुम्ही पाहू शकता आमची सर्व एक बॅग झालेले आहे कोणते, आणि ते आपल्याला एक कार्ड देऊन देतात ज्यांचं ते दाखवायचं, मगच आपल्याला या सर्व वस्तू भेटतील, नाही तर गोष्टी विसरून जायच्या। तर आता वरती दर्शनाला जाण्यासाठी किती गर्दी आहे आम्हाला काही माहित नाही, परंतु आता पुढे गेल्यावर मग समजेल। लोकांची खूप जास्त दाट गर्दी झालेली आहे भावी भक्तांची, त्यामुळे या ठिकाणी लोकांचा एक ग्रुप तयार केला जातोय आणि मग त्यांना थांबून पुढे नेलं जात आहे दर्शनासाठी। तर इथे जी माहिती आम्हाला मिळाली दर्शनासाठी जवळपास 4 ते 5 तास लागतील। इथे बघा आता आमचा जो ग्रुप आहे तर या ठिकाणी थांबलेला आहे, हे पण तुम्ही पाहू शकता। आता आमच्या मागे कोणीच नाहीये, तिकडे पण एक ग्रुप तयार केला जाईल, तो तिथे थांबेल आणि तिथे वरती मंदिरावर गर्दी होऊ नये तर असे जे ग्रुप आहेत ज्यांना इथे बाऱ्या म्हटलं जात आहे तर असे 32 आहेत आणि ते एक पुढे जातील। तर आमचा नंबर केव्हा लागेल आय डोंट नो। ते तुम्ही पाहू शकता आमची बारी आता सुटलेली आहे आणि किती जोराने ही गर्दी जे भक्त आहेत तर ते सुटत आहेत, तुम्ही पाहू शकता। हे बघा ये बघा तर तुम्ही पाहू शकता आमची खानदेश एक्सप्रेस हळूहळू जात आहे, तर बाकी भावी भक्तांनी येथे बसून घेतलेलं आहे। हरे राम कृष्ण हरी। तर येथे तुम्ही पाहू शकता येथे ग्रुपने सर्व लोकांना वाटून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून मंदिरावरती जास्त गर्दी व्हायला नको आणि जे आपली पोलीस वर्ग आहेत तर त्यांना सुद्धा येथे कंट्रोल करण्यासाठी मदत होईल। म्हणजेच ग्रुपने सर्व मंडळी येथे वाटण्यात आलेली पाहू शकता। इकडे ग्रुप, हा आमचा ग्रुप, सर्व ग्रुप हा आपला 2 गायब झाले। तर येथे आमचे दीपक दादा मागे राहून गेले। तर आम्ही आता पोहोचलोय सप्तशृंगी मातेच्या गडाच्या पहिल्या पायरीवरती आणि येथे तुम्ही पाहू शकता पूर्ण गर्दी आहे, ग्रुप गर्दी पुढे पाठवली जात आहे आणि मागे तुम्ही पाहू शकता इकडे सुद्धा पाहू शकता। आता इथून वरती 14 बाऱ्या आहेत असं सांगितलं जात आहे। 14 इथून पुढे 14 बारी मागच्या काय माहिती, पण इथून पुढे आता 14 बाऱ्या आहेत आणि त्या आम्हाला पार कराव्या लागतील। आता किती वेळ लागतो काय माहिती, 360 पायऱ्या आहेत, तिथून पहिल्या पायरीवरती आता आहोत आणि सकाळचे 6 किंवा 7 वाजतील अशा प्रकारची माहिती भेटत आहे। तर आता किती वेळ लागतो ते सांगता येत नाही, पण तुम्हाला आमच्यासोबत मातेचं दर्शन करायचं असेल तर आपला शेवटपर्यंत रे पायऱ्या बघा रे। तर येथे तुम्ही पाहू शकता आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग खूप कमी आहे, 5% आहे आणि आता बारी क्रमांक 13 जवळ आहोत आपण। आता आपण डायरेक्ट दर्शन करू मातेचं आणि तेव्हा आपण कंटिन्यू करणार आहोत। तर मित्रांनो 6 वाजून 19 मिनिटं झालेले आहेत आणि 2 वाजेपासून मी रांगेत लागलेलो होतो सप्तशृंगी मातेचे दर्शन करण्यासाठी। आता सप्तशृंगी मातेच्या गर्भगृहापर्यंत मी पोहोचलेलो आहे आणि लवकरच आपलं सप्तशृंगी मातेचं दर्शन होणार आहे। बर लाईनीतून एक
आणि फायनली तुमचं आता सप्तशृंगी मातेचं दर्शन होणार आहे. तिथून जाण्यासाठी सुद्धा जागा नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर का सप्तशृंगी मातेचं दर्शन करण्यासाठी वणीगडाला यायचं असेल, नांदोरी गडाला, तर हे 2-4 दिवस तरी येऊ नका, नाही तर तुमचे अशा प्रकारे हाल होते. पहाटेचे 2 वाजेपासून इथे लाईनीत आम्ही उभे आहे, तरी सुद्धा अजूनही नंबर लागलेला नाही. 6-6:30 होण्यात आले. तर गडावर दर्शन घेणाऱ्या भाविकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. मंडळी चालण्याचं सुद्धा काम नाही. तर मागचे लोक ढकलत आहे, आपण आपोआप पुढे जातोय. पण आता सप्तशृंगी मातेच्या गरबाच्या एकदम जवळच आलेलो आहोत आणि आता जवळून दर्शन आपलं होणार आहे. हो, 1% चार्जिंग आहे यार बस. आणि यानंतर आपल्या मोबाईलची चार्जिंग संपणार आहे, त्यामुळे आपला कट होणार आहे. परंतु लवकरात लवकर सप्तशृंगी मातेचं दर्शन तुम्ही करून घ्या. पाहू शकता सप्तशृंगी माता शेवटी 6 तासानंतर आपलं सप्तशृंगी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आता गडावरून आपण खाली उतरण्यास सुरुवात करणार आहोत. तर आपल्या पहिल्या मोबाईलची चार्जिंग येथे समाप्त झाली आहे, त्यामुळे तो शॉट मी कंटिन्यू करू शकलो नाही. आता हा दुसरा मोबाईल आहे आणि याचं सुद्धा लवकरच स्टोरेज फुल होणार आहे. तेवढ्यात तुम्ही जे वणी आहे तर ते तुम्ही पाहून घ्या. तर इथून कशा प्रकारे निसर्गरम्य असं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं. तर आता यात्रा होती, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित काय दाखवू शकलो नाही, परंतु यात्रा संपल्यानंतर स्पेशली येऊ आणि ड्रोन वगैरेने आपण वणीगडचा जो शॉट आहे, जे निसर्गरम्य वातावरण आहे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता या मोबाईलचं स्टोरेज सुद्धा फुल होणार आहे आणि आधीच्या मोबाईलची चार्जिंग समाप्त झाली आपली. तर आता खाली उतरण्याचा किंवा यापुढे जे काही आम्ही करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवू शकणार नाही. तर हा ब्लॉग याच ठिकाणी समाप्त होतो. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय गांधी.